सबस्क्राईब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला आज मस्तपैकी कुरकुरीत असे बोंबील फ्राय बनवायचे। तर त्यासाठी हे एक वाटा बोंबील घेतले, त्याची डोकी शेपटी काढून स्वच्छ धुवून घेतले। जे जाड बोंबील होते त्याला चिरा देऊन घेतले आणि हे थोडे बारीक होते ते असेच ठेवले। असे चिरा देऊन घेतले। स्वच्छ धुतल्यानंतर त्याला थोडंसं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस लावला आणि हे एक अर्धा तास चाळणीवर टाकून ठेवली। त्याच्यामुळे सगळं पूर्ण पाणी निघून गेले। आता आपल्याला हे बोंबल्याला मॅरिनेशन करायचे। तर त्यासाठी आपण हा धना पावडर घेतली, मिरची पावडर, हळद आणि हा कांदा लसूण मसाला आणि मीठ लागणार आहे आपल्याला। तर आता आपण धना पावडर टाकूया, 1 चमचा, हळद टाकायची 1/2 चमचा आणि मिरची पावडर टाकायची। हा 1 चमचावर मिरची पावडर घेतली आपण आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतलाय। मीठ थोडंसं टाकायचे, कारण पहिलं पण आपण मीठ लावलं होतं, लिंबाचा रस आणि मीठ लावलेलं, त्याच्यामुळे सगळं पाणी निघून गेले। थोडंसं मीठ लावायचं आणि मस्तपैकी आपल्याला हे सगळं मसाला लावून घ्यायचा बोंबलाला। आता मसाला लावून झाला आहे चांगला। हळद, मीठ, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर हे आपण छान लावून घेतली बोंबलाला। आता ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस लावला नाही, कारण आपण पहिलंच लिंबू लावलं होतं, अर्ध्या लिंबाचा रस लावला होता, कारण सगळं पाणी निघून जावं यासाठी। जर हवा असेल तर आपण परत लावू शकतो, असं काही नाही। तर आपल्याला हे अर्धा तास असंच, अर्धा तास किंवा 20 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे, म्हणजे मसाला चांगला मुरला जातो बोंबलांना। आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। आपण मसाला लावून बोंबील ठेवले होते, मस्तपैकी मसाला मुरला आहे। आता हे आपण तांदळाचं पीठ घेतले 4 चमचे, बेसन 4 चमचे आणि रवा 4 चमचे, हा बारीक रवा आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतलं। आता आपल्याला हे पीठ आहे ना, ह्याच्यामध्ये एकदम असे सगळे बोंबील असे बुडवायचे नाही ह्याच्यामध्ये, कारण थोडं थोडं पीठ घ्यायचं। जर ह्याच्यातलं पीठ राहिलं तर आपण डब्यामध्ये ठेवू शकतो। तवा ठेवलाय, आता आपण तेल घेतलं, हे तेल थोडंसं तेल सोडून घ्यायचं तव्यावरती आणि आता बोंबल्याचा एक एक पीस घेऊन असा पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे छान आणि असं तव्यात लावून घ्यायचे बोंबील आपल्याला सगळे। आता बोंबील छान आपण लावून घेतले तव्यामध्ये। आता आपल्याला थोडंसं तेल सोडायचं कढईने आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी, मध्यम आचेवरती। गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, फास्ट ठेवला तर मग हे मसाला पीठ वगैरे आपण लावलेलं असतं ते सगळं करपून जातं। आता हे एक बाजू बऱ्यापैकी झाले, आपण आता पलटी करून घेऊया। बघा किती मस्त खूप छान कलर आलाय। आपल्याला हे सगळे पलटी करून घ्यायचे। आता हे आपण पलटी करून घेतले, दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान मस्तपैकी कुरकुरीत भाजून घ्यायचे। आणि आपल्याला असं वाटलं की वरून थोडे आणखी व्हायला पाहिजे तर आणखी परत एकदा पलटी करून घ्यायची। आपण करून घेऊया। आता दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेतलेत, मस्तपैकी कुरकुरीत झालेत बोंबील आपले तयार झालेत। आता आपल्याला काढून घ्यायचे ताटामध्ये। मस्तपैकी बोंबील फ्राय आपले तयार झालेत। आता हे अजून आपले एवढे बाकी आहेत तळायचे, तर खूप वेळ लागेल, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। आणि आपण जेव्हा पहिले बोंबील टाकतो तव्यामध्ये, तेव्हा दुसरे बोंबील असतात ते थोडे पिठात असे घुळवून ठेवायचे आणि परत मग ते पहिले बोंबील तव्यातून काढले की मग हे परत थोडे पिठात घुळवून मग तव्यात लावून घ्यायचे आणि मग तेल सोडायचे, मग आणखी छान कुरकुरीत होतात। तर असे आपले बोंबील फ्राय तयार झालेत खाण्यासाठी। तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा
आणि कसे बोंबील झाले ते मला करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.